धुळे शहरातल्या भाऊसर कॉलनी भागात राहणाऱ्या माळे कुटुंबाने त्यांच्या लाडक्या कान्होबाई मातेची डीजेच्या तालावर मिरवणूक काढत निरोप दिला आहे। यावेळी पांझरा नदी पात्रात लाडक्या कान्होबाई मातेला निरोप देताना माळी कुटुंब भावूक झाल्याचं दिसून आलं। बळीराजाला भरभराटी सह कुटुंबाला सुखी ठेव, भरपूर पाऊस पडू दे असं साकडं माळी कुटुंबियांनी लाडक्या कान्होबाई मातेला घातलं आहे। हरिश्चंद्र माळी यांनी कान्होबाई मातेची मोठ्या भक्तिमय वातावरणात स्थापना करत नैवेद्य दाखवत रात्रभर संपूर्ण माळी कुटुंब एकत्रित येत कान्होबाई मातेचे गाणं म्हणत नृत्य करत कान्होबाई मातेचा उत्सव साजरा केला। तर दुसऱ्या दिवशी डीजेच्या तालावर आपल्या लाडक्या कान्होबाई मातेची मिरवणूक काढत पांझरा नदी पात्रात आरती करत निरोप दिला आहे। किती वर्ष काय ह्या वर्षी पाहुणे म्हणून नेहमी रोड होतात, तर माझ्या सासऱ्यांनी मानलेली होती, तर आम्ही पाहुणे म्हणून आणली होती। दरवर्षी आमच्याकडे रोड असतात। मी चेतन हरिश्चंद्र माळी, मी राहणार भाऊसर कॉलनी कानेवरून जमनागिरी रोडला। मी स्वतः इंजिनियर आहे। यावर्षी माझ्या घरी पाहुणे म्हणून कान्होबाई देवी आली होती। तिचा उत्सव आम्ही पूर्ण जोरात पूर्ण नातेवाईकांमध्ये वंचित पूर्ण गाजावाजात केला। 3 दिवसाचा कार्यक्रम होता। पहिल्या दिवशी भाजी रोडचा कार्यक्रम होता, त्यानंतर कान्होबाईचा उत्सव होता दुसऱ्या दिवशी, नंतर आज मिरवणूक होती। डीजे लावत वाजत गाजत आम्ही देवीला विसर्जनासाठी आणले। इकडे मागणं एवढंच आहे, सर्वांची सुखी समृद्धी असू दे, शेतकऱ्यांना पाणी वगैरे पाऊस वगैरे चांगला येऊ दे, सगळ्यांचं चांगलं भरभराट होऊ दे। यावेळी बळीराजाला भरभराटी सह कुटुंबाला सुखी ठेव, भरपूर पाऊस पडू दे असं मागणं माळी कुटुंबियांनी लाडक्या कान्होबाई मातेकडे केलं आहे। यावेळी हरिश्चंद्र माळी, चेतन माळी, मधु हरिश्चंद्र माळी, सुवर्णा चेतन माळी, गार्गी माळी, सर्वेश माळी यांच्यासह माळी कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होतं। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।